या भाजीमध्ये मी एक असा पदार्थ घालेल ज्यामुळे तिचा चव दुप्पट होते. तो कोणता आहे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. ही साधी भाजी नाही तर पावसाळ्यात मिळणारी पौष्टिक रानभाजी आहे. अगदी कमी मसाल्यात आणि साध्या पद्धतीने आज आपण कंठोळ्याची भाजी झणझणीत ही भाजी बनवणार आहे. सर्वात आधी 2-3 पाण्याने मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली. धुवून झाल्यावर लांब आकार किंवा गोलाकार दोन्ही आकार मी दाखवलेले आहे कटिंग करायची. या भांड्यात तेल घातले, मग मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर जिरे घातले. जिरे गरम झाल्यावर मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घातल्यावर लगेचच बारीक चिरलेला लसूणही घाले. लसूण ठेचून घालण्यापेक्षा बारीक कटिंग केलेला लसूण ह्याच्यात खूप छान लागते. फ्रेंड्स, ही भाजी वर्षभर मिळत नाही, हे फक्त पावसाळ्यातच मिळतात. जरी मिळत असेल तर टेस्टमध्ये फरक असतोच. यात 2 मिरच्या लांब आकार कट करून घालत आहे. ही मिरची तिखट नसतात, फक्त चव वाढवतात. आता त्यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घातला. टोमॅटो लवकर मऊ व्हावं म्हणून थोडासा मीठ घातली. टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत छान परतून घेतली. 2 मिनिट इतका झाकण लावलं की लगेचच टोमॅटो मऊ होते. मऊ झालेले दिसले टोमॅटो. आता घालूया मसाले. एका प्लेटमध्ये हळद पावडर, मिरची पावडर आणि धने पावडर आणि चवीनुसार मीठ घातले. याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. यात घातली मी गोडा मसाला. या मसाल्याने दुप्पट चव वाढतं. आता बघा, ह्या मसाल्याचा बेस तयार झाला. ही भाजी खूप स्वादिष्ट लागते. यानंतर मी कापलेले कंटोळे घालते आणि मसाल्यासोबत 2-3 मिनिट छान परतून घेते. सर्व साहित्याचा एकजीव करून घेईल. मसाला प्रत्येक कंटोळ्याला नीट लागली पाहिजे. 2 मिनिट इतका झाकण लावून ठेवेल. नंतर थोडासा पाणी घालेल. मग झाकण ठेवून भाजी मंद आचेवर शिजून दिली पाहिजे. मधून मधून 1-2 वेळेस हलक्या हातानं ढवळून घ्या. कंठोळे शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे घाई करू नका. चेक करून पहा. इथे मी चमचाभर शेंगदाण्याचा कूट घातली. शेंगदाण्यामुळे भाजीला छान चव येते आणि रसही छान दाट होते. 2 मिनिट शिजल्यावर शेवटी ताजा खोबऱ्याचा खीस घाला. खोबऱ्यामुळे भाजीला चव आणि सुगंध दोन्हीही वाढतात, म्हणूनच चवीनं दुप्पट वाढते. सर्व साहित्य एकजीव करून घ्या. 2 मिनिटे शिजवल्यानंतर गॅस बंद करा. अशी छानशी कोथिंबीर घालून मिक्स करून सर्व करा. या भाजीला तुम्ही काय म्हणता हे नक्कीच कमेंट करा. आहे ना फ्रेंड्स सोप्या पद्धतीनं.